सर मुंबई क्रिकेट असोसिएशनची येणारी योग असलेली निवडणूक आहे, त्याच्यामध्ये आव्हान समोर आहे. समोर अजिंक्य नाईक यांच्यासारखे कॅन्डिडेट देखील आहेत. आपल्याला काय नेमकी तयारी करण्यात आली आहे आणि कशा प्रकारे आपण या निवडणुकीला बघा, असं आहे की आपण निवडणुकीत जेव्हा उतरतो किंवा ही निवडणूक जी आहे त्या पद्धतीची नाही. अनफॉर्च्युनेटली निवडणूक होत आहे. जे आमचे प्रेसिडेंट होते, आमचे त्यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक होती. आणि त्यात पण कसं आहे की कॉन्स्टिट्यूशनचा बदलाव झाला. त्या बदलावामुळे ही निवडणूक घेणं एक भाग आहे. आधीचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यामध्ये इंटरनली मॅनेजिंग कमिटी हे व्हाईस प्रेसिडेंटला प्रेसिडेंट बनवते आणि सध्याच्या कारकिर्दीमध्ये पण वर्किंग प्रेसिडेंट हा कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे माझ्याचकडे चार्ज आहे. पण ह्या नवीन कॉन्स्टिट्यूशनवर पूर्ण प्रक्रिया करायला लागते म्हणून हे इलेक्शन होतं. आणि असं आहे की आमचा आशिष शेलार ग्रुप आहे, त्या पॅनलमधून मला नॉमिनेट केलं आहे. मी बीइंग अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी प्रेसिडेंटसाठी जावं म्हणून मी इकडे आज ग्रुप आहे. सर, ज्याप्रमाणे पाहिलं जातं की आशिष शेलार यांनी ज्याप्रमाणे आपल्याला पाठिंबा दिला किंवा तुम्ही त्यांच्या ग्रुपमधून निवडणूक लढवत आहात, तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजिंक्य नाईक यांना पाठिंबा दिला किंवा त्यांना त्यांच्या मागे ते उभे आहेत असं म्हटलं जातं. तर या सगळ्याचा कशा प्रकारे परिणाम या निवडणुकीवर दिसून बघा, असं आहे फार मोठं नाव घेतलं आहे त्याचा जबाब मी देऊ शकत नाही. हे तुम्ही त्यांनाच विचारा की त्यांचा पाठिंबा त्यांना. सर, तिरंगी लढत होत आहे, काय सांगा? तिरंगी कशी आहे? तिरंगी नाही आहे, मला माहिती नसेल, पण दुष्यंत पाटील यांनी मला समर्थन देऊ आपला अर्ज मागितला. सर, एक तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत अजिंक्य त्यांची पीसी झाली, त्याच्यात त्यांनी म्हटलं की बीसीसीआयने ज्याप्रमाणे मतदानाची योजना केली तशी एमसीएने पण केली, तर जुन्याच योजना पुढे राबवणार. कसं आहे, बीसीसीआयची एक स्कीम असते. आत्ताच एक 2 आठवड्यापूर्वी बीसीसीआयने एक मिटिंग लावली. अमोलजी एक्स प्रेसिडेंट होते, एक्सपायर झाल्यानंतर ती मिटिंग. त्या मिटिंगमध्ये मुंबई क्रिकेटतर्फे रिप्रेझेंट केलेलं होतं. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आलेला होता की सगळे 38 असोसिएशन जे आहेत त्यांनी आपल्या रणजी ट्रॉफीच्या प्लेयर जे सगळे प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी पण एक जसं बीसीसीआय मानधन देते तसं एक युनिफॉर्मिटी करून एक मानधन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ते कमिटी बनवतात. जसं बीसीसीआय कमिटी बनवून त्यांचं जे डिसिजन देईल त्याप्रमाणे सगळं मानधन हे आपल्या प्रत्येक स्टेटच्या सर, पडघ्याला आपण एक बनवतोय स्टेडियम, पण लोकांच्या पडघ्याला एमसीएचं सब सेंटर चालू होते, तुम्ही जागा एमसीए. सर, ऑफिशियल मुख्यमंत्र्यांकडनं माहिती आली आणि मंजुरी त्याला मिळालेली आहे. असं आहे की आम्ही बरेच ठिकाणी अर्ज केला. जेव्हा मी आधीच्या टर्ममध्ये सेक्रेटरी होतो तेव्हा आम्ही नाही म्हटलं तर एक 25 ते 28 अर्ज केलेले होते. त्याच्यामुळे 2 ते 3 जागा आम्हाला मिळण्याचा एक इंटरेस्ट लेटर गव्हर्नमेंटकडनं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच फॉर्मॅलिटी असतात त्याच्यामध्ये. त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतरच आम्हाला त्याचा ताबा मिळतो पैसे. आणि त्यानंतर ते प्रक्रिया सुरू होते की स्टेडियम बनवायचं आहे, कसं बनवायचं का. दॅट इज एव्हरीथिंग इज अंडर प्रोसेस. आम्हाला ताबा कुठल्या करण्यासाठी. दुसरं असं की बीसीसीआयने नियम केलेला आहे की एका स्टेटमध्ये 2 लीग असू नये. ऑलरेडी मुंबई क्रिकेट लीग 2 वर्ष झालेली, तर दुसरीकडे नवी मुंबई प्रीमियर लीग जोरात चालते, तर त्याचा काही क्लॅश होणार नाही. त्याचं काय कंपॅरिझन आहे? फक्त नाव दिलं ना लीग. आता T20 मुंबईच्या या ज्युरिडिक्शनमध्ये बऱ्याच T20 सगळे खेळ होतात. त्याला त्या भागात केली जाते म्हणून ती नवी मुंबई प्रीमियर लीग आहे. बाकी मुंबई प्रीमियर लीग आणि त्याचं काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे. याच्यामध्ये मुंबईचेच प्लेअर खेळतात, मुंबईचेच प्लेयर्स खेळतात. पण त्याच्यामध्ये नवी मुंबई डिस्ट्रिक्टचे प्लेअर खेळतात आणि त्याच्यामध्ये मुंबईत राहणारे प्लेअर खेळत नाही. त्याच्यात आयकॉन प्लेयर्स वगैरे आहेत. आयकॉन प्लेयर्स ही मुंबईने जेव्हा त्यांना परमिशन दिलेली आयकॉन प्लेअर, जेवढ्या मॅचेस जास्ती होतील तेवढंच प्रॅक्टिस मिळेल. आज मुंबई नाही म्हटलं तरी 100-150च्या जास्ती टुर्नामेंट खेळते. ठाण्याची एक टुर्नामेंट असते, वसई विरारची एक टुर्नामेंट असते, साऊथ मुंबईची एक टुर्नामेंट असते. तर T20च्या टुर्नामेंट नावं फक्त वेगळी आहेत.